माननीय अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने MAIDC मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही, आपण मागचे आज 58 आम्ही दिवसच मोजतोय, मागच्या 50 दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत। त्यातला एकही आरोप आतापर्यंतचा म्हणजे आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत, काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला। म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप करायचे, धादाण खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं, याच्या पलीकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही। आता एकूणच हा संबंध आज 58वा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे। का चालू आहे, कशामुळे, कोण चालवतं मला माहीत नाही, पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब, डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे। आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहीत नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहीत असतं की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात। पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात। म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे। आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात, काय नाही, पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते, काही नाही, तण कधी काढावं लागतं, हे अंजलीताईंना बहुतेक माहीत नसावं। आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा। आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल, जे खऱ्या जर्नलिझममध्ये असतील, की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो DAP, नॅनो MAP याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केलं आहे। आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी 4 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला।
आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल, हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनोमध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे. आता अंजलीताईंना माहीत नसेल की माझ्याकडं जर 1.5 एकर कापूस फवारायचा असेल तर हे 1.5 एकर कापूस फवारायला मला 2 माणसं लागतात. त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी 1600 रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला, आणि जवळजवळ 2 दिवस खर्च येतो. 1.5 एकर कापसाचं रान फवारायला 1600च्या वर औषध, मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा. आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून, की हे नॅनो मिळाला सरसकट. म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि 4 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं. 4 लाख शेतकऱ्यांची फवारणी. म्हणजे विचार करा, त्यांचं म्हणजे 1 मिनिटात 7 मिनिटात जर 1 एकर फवारणी होत असेल आणि तेही 200 रुपयामध्ये, आणि 600 रुपयेच फक्त ड्रोनचा खर्च, म्हणजे खर्च झाला 600 रुपये एकरी, आणि वेळ वाचला किती, 1.5 दिवस. आता हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर, त्या झाडावरच जाते. 80%, 20% खाली पडते, पण त्यांनी पोल्युशनही होत नाही, जमिनीचा पोतही खराब होत नाही. हे शास्त्र आहे. म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं, ते या ठिकाणी कमी होईल. नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते, 60% वाढ होते, वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे. त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये, आणि मला अभिमान आहे सांगायला की 4 लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं. या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं, हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं. आता या एपिसोडमध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही. आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात, त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते. त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला 2 वेळेस मुदतवाढ दिली. आता कुठं काय करायचं असेल तर 2 वेळेस मुदतवाढ कोण देतं का? चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी 2 वेळेस मुदतवाढ दिली. नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो DAP असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत. त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळं अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं, धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं. हे आता अंजलीताईंनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा, एक विश्वास राहायचा, आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही. म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच. याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये
काही राज्यात फरक आढळून आला. त्यामध्ये काही कंपन्या 6 महिन्याची गॅरंटी देतात, तर काही कंपन्या 1 वर्षाची गॅरंटी देतात. अधिक टिकाऊ जास्त वॉरंटी असलेला स्पेसिफिक प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले. आता अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा